Hello students, good morning. Present. Okay. Hmm. Today we are going to learn mathematics as well as English. समजा आता तुम्हाला पुस्तकं मागवायची आहेत, नाही का? तर ते बुक्स मॅनेजर असेल, नाही का? आणि तुम्ही ॲप्लिकेशन करायचं, बरोबर? मग ॲड्रेस कुठे लिहायचा? आता नवीन पद्धत झाली ॲड्रेसची. पहिली जुनी उजव्या बाजूला होती, आता डाव्या बाजूला आहे. डेट टाकायची. आता तुम्हाला डेट सांगितली की नाही ते बघा, दिनांक, नाही का? आणि ॲड्रेस तर लागेलच. ॲड्रेसशिवाय कुरिअर होणारच नाही, बरोबर? आणि म्हणून ते पोस्टात येईल. पिनकोड पाहिजे असेल, दिला असेल तर पिनकोड टाकायचा, नाही का? आता मॅथमॅटिक्समध्ये पत्ते आहे आपल्याला, नाही का? पत्ते तर किंग 4, क्वीन 4, गुड्डे 4, बरोबर? त्याचप्रमाणे टोटल नंबर ऑफ कार्ड्स 52 आहे, बरोबर? त्यांनी 2 इव्हेंट दिले, एक इव्हेंट आणि दुसरा इव्हेंट. प्रोबॅबिलिटी काढायची. 3 मार्काला येते किंवा 4 मार्काला क्वेश्चन 4मध्ये येते. आज आपण बघूया. A card is drawn. A card is drawn at the random for pack of 52 playing cards. आपण एक कार्ड घेतलं ड्रॉन फ्रॉम द 52 प्लेइंग कार्ड. हे खेळण्याचे 52 कार्ड आहेत. ए कार्ड इज ड्रॉन, बरोबर? एक कार्ड घेतलं ॲट रँडम फ्रॉम पॅक. रँडम फ्रॉम पॅकमधून घेतलं, नाही का? प्लेइंग कार्ड्स. तर इव्हेंट ए त्यांनी सांगितलंय, द कार्ड ड्रॉन इज अन एस. द कार्ड ड्रॉन इज अन एस. आणि दुसरं आहे इव्हेंट बी, द कार्ड ड्रॉन इज ए स्पेड. SPAD. द कार्ड ड्रॉन इज ए स्पेड. मग सोल्युशन कसं होईल, बरोबर? सोल्युशन सॅम्पल स्पेस काढायचा. आता सॅम्पल स्पेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, टोटल कार्ड NS, नाही का? नंबर ऑफ एस. सॅम्पल स्पेस NS इज इक्वल टू 52, बरोबर? मग हे 52 कार्ड आहे. मग आता पहिलं जे आहे NA इज इक्वल टू 4. पहिला इव्हेंट आहे NA इज इक्वल टू 4. देअरफॉर फाइंड आउट PA. PA इज इक्वल टू NA अपॉन NS. हे बघा इथे दिले, PA इज इक्वल टू NA अपॉन NS. हे फिल इन द ब्लँक दिलंय मित्र, NA अपॉन NS. तर NA किती आहे? PA NA 4 आहे. NA किती आहे? 4. आणि NS किती आहे? 52. 4 आणि 52 ला भाग जातो. 4 1 4, 4 3 12, म्हणजे 1/13. इथे ब्लँक होतं, इथे ब्लँक, म्हणजे हे 1 2 3 4, म्हणजे 2 मार्क्स किंवा 1.5 असेल. इव्हेंट बी आहे, द कार्ड ड्रॉन इज स्पेड. कार्ड ड्रॉन इज स्पेड. PB इज इक्वल टू, जसं PA जसं NA अपॉन NS, तसं PB इज इक्वल टू NB अपॉन NS. NB अपॉन NS. NB ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 13. स्पेड आहे ना. NB इज इक्वल टू 13. मग इज इक्वल टू 13 अपॉन 52. NS आपल्याला माहिती आहे NS किती आहे? NS इज इक्वल टू 52. NS किती आहे? 52. म्हणजे PB इज इक्वल टू NB अपॉन NS इज इक्वल टू 13 अपॉन 52. 13 ने भाग जातो. 13 4 जार 52. 13 1 जार 30. 13 4 जार 52. इथं ब्लँक आहे, फिल इन द ब्लँक से. इथं ब्लँक आहे, फिल इन द. म्हणजे 3 मार्काला हा क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये, तर सॉल्व केलाय आपण. तुम्ही सॉल्व करा. असाच एक दुसरा आहे, त्याला जोडून तो तुम्ही एका मॅथच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता सायमल्टेनियस इक्वेशन आहे बघा मित्र, 2x + 3y = 4 आणि दुसरा आहे 5x - y = 3. तुम्हाला D काढायचा आहे. D काढताना इकडचा विचार नाही घ्यायचा. 2 आणि 5, 3 आणि -1, हा D निघाला. dx केव्हा येतो?
एक्स घ्यायचा नाही आपण, नाही का? मग पहिला 4 3 आणि 3 -1. dy वायचे घ्यायचे नाही, बरोबर की नाही? मग हे घ्यायचे एक्सचे आणि तुम्ही सॉल्व करायचं. हे सुद्धा 3 मार्काला आहे, कळलं की नाही? आता हे इक्वेशन घ्या, अजून दुसरं इक्वेशन घ्या, डी सॉल्व करा, dx सॉल्व करा आणि dy कंपल्सरी आहे मित्रांनो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.